ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ इथे नवीन जलवाहिनीचं काम सुरू असल्यानं काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या कामादरम्यान खुदाई करताना जलकुंभाच्या 600 मिलीमीटर व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्यानं ती जलवाहिनी स्थलांतरित करणं आवश्यक आहे. या कामासाठी गुरुवारी 12 मार्चपासून सकाळी 9 ते शुक्रवारी 13 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत असा 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलारपाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड, गोकुळनगर परिसर तसंच नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, पालिका परिसर, चरई, धोबिहाळी इत्यादी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आले. ठाण्यात पाणी टंचाईच्या समस्येमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यापूर्वीही पाणी कपातीची समस्या निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे काही भागातील नागरिकांनी पालिकेच्या कामकाजाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याच्या बाबत ज्या काही समस्या असतील त्या पालिकेनं तातडीनं सोडवाव्यात अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.